आज माऊलींची पालखी आळंदीवरून निघणार आणि मी अचानक काहीच प्लॅन नसताना सुट्टी घेऊन एका दिवसाची पायवारी करण्याचं ठरवलं. देवपूजा केली आणि पप्पा मी निघलो मॅगझिनला पालखी दर्शनासाठी. 9:15ला निघलो. अधूनमधून रस्ता काढत काढत आम्ही पोहोचलो मॅगझिन चौकला. काय परिसर आहे यार. इकडे या आजीबाईंनी मिळेल तिथे निवांत घेतला आणि या निवांतपणामध्येही त्यांना विठुरायाचं, माऊलींचं, तुकोबांचा गजर करावा वाटतो. वारकऱ्यासाठी स्थानिक लोक किती सेवा करतात हे वारी बघताना आणि अनुभवताना कळतं. किती तो ठाट आणि काय ती ओढ माऊलीचं दर्शन करण्याची. लहान मोठा अशी काय मर्यादा राहतच नाही. खांद्यावर बसून बाच्याने मामाकडून आपली हौस पूर्ण करून घ्यावी तसं विठुराया भक्तांकडून आपली हौस पूर्ण करून घेतोय असंच वाटतं. वारीमध्ये स्त्री पुरुष हा भेदभाव राहतच नाही. सगळे एकत्र येतात आणि एकरंगी होऊन जातात. एकामागे एक दिंडी आपल्या नादामध्ये चालल्या आणि सगळेच विठुरायाच्या, माऊलींच्या, तुकोबांच्या नादात. पालखीमध्ये सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांनी मला माझ्या लहानपणीच्या शाळेतील पालखीची आठवण करून दिली. आजोबांच्या हाती पताका आणि आजीबाईंच्या डोई तुळस, मृदंगाचार्यांची मृदंगावर थाप आणि साथ देणाऱ्या टाळकऱ्यांची फौज. किती टिपत बसावं या डोळ्यांनी. क्षण आला जेव्हा माऊलींचा रथ जवळ आला. त्यांच्या बुद्धिमत्तेने, कर्तृत्वाने अंगावर काटाही येतो आणि मायेने डोळ्यातून अश्रूही. काय तो परिसर आणि काय त्या भाविकांची ऊर्जा. माऊली 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 माऊली. जिथपर्यंत नजर जावी तिथपर्यंत माऊलींचाच समुद्र दिसावा. नंतर आई आणि काकूने मला जॉईन केलं आणि आम्ही चालू केली एका दिवसाची पायवारी. आणि यांनाही वारी मधल्या खेळाचा मोह काही आवरला नाही. कोणत्या कोणत्या रूपात येतोस रे विठुराया तू. कपाळी गंध तू लावतोस, आम्हाला संरक्षण तू देतोस, आमचा उपचार तू करतोस. भूक लागली की ती तू भागवतो, तहान लागली की पाण्याची सोय करतो आणि शेवटी साफसफाई तूच करतोस रे. तुझ्या भक्तांना मिळण्यासाठी किती तो तुझा आनंद आणि किती तुझी तयारी असते रे. थोड्या विश्रांतीसाठी आम्ही नानासाहेब विद्यालयामध्ये आलो. संध्याकाळचे 5 वाजत आले आणि सगळ्या आठवणी जमा करून आम्ही निघलो मागे घराकडे. जय हरी.